नमस्कार, मी मनीषा. माझी पाककृतीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. चला, आज मी बनवते एक वेगळा राईस. वेगळा म्हणजे कसा, जरा तुम्हाला हल्ली सगळ्यांना कसं डाएट असतं, मेंटेन ठेवायचं असतं, प्रोटीन्स पाहिजेत असं असतं. म्हणून आज आपण प्रोटीन्सने भरलेला राईस बनवूया. तर त्याच्यासाठी आपण भात नाही घेणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट घेतला हा दलिया. दलिया म्हणजे आपण लापशीचा रवा वगैरे म्हणतो, कुणी सांजा म्हणतं. सांजा करायला जो रवा वापरतात तो म्हणजे आपला मराठीमधला दलिया. तर त्याच्यासाठी मी घेतला आहे हा दलिया. हा 2 वाटी दलिया घेतला आहे मी. दुसरी गोष्ट, हे सोयाबीन आहे. सोयाबीन मी गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवलेत. हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आलं, मिरची, लसूण आणि कोथिंबीर. त्याच्यासाठी थोड्या भाज्या घेतलेत मी. फरसबी घेतलं आहे कट करून, गाजर घेतलेत कट करून, मटार घेतलं आहे, प्रोटीनसाठी थोडे घेतलेत. अजून मी पनीर, कांदा चिरून ठेवला आणि टोमॅटो. त्यानंतर साधारण आपलं हे 2 तमालपत्र, जिरे, फोडणीला थोडी मोहरी आणि हे बेसिक मसाले सगळे एकत्रच आहेत. आपला गरम मसाला, लाल मिरची पावडर, थोडीशी जिरा पावडर, गरम मसाला, धना पावडर, हळद आणि किचन किंग मसाला. तर हे सर्व साहित्य रेडी करून घ्यायचं, म्हणजे करायला आपल्याला वेळ जात नाही, पटकन होऊन जातो. फक्त कसं असतं, दलिया शिजायला वेळ जातो, त्याच्यामुळे तुम्ही करायला घ्यायच्या अगोदर एक साधारण ना 15-20 मिनटं की नाही तो धुवून ठेवून द्या. थोडंसं पाणी जरी त्याच्यात ठेवलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे तो शिजतो पटकन. आता तुम्हाला जे दाखवलं होतं मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, ते सगळं आता मिक्सरला मी वाटण करून घेते. आता तुम्ही बघू शकता आपलं वाटण आहे ते सगळं रेडी आहे. आता हे बाजूला ठेवून देते. पॅन गरम करायला ठेवलं. आता तेल टाकूया. थोडंसं कमीच तेल टाका. आता तेल थोडं तापलं की मग आपल्याला पहिल्यांदा टाकायचं जिरे मोहरी. थोडंसं तापून द्या. तेल आता आपलं तापलंय. हे तमालपत्र मी टाकले त्याच्यामध्ये. थोडीशी मोहरी ॲड करते. मोहरी आपली तडतडून द्यायची. आता आपली मोहरी छान तडतडते. त्याच्याबरोबर थोडेसे टाकलेचे जिरे. आता लगेचच आपल्याला टाकायचं कांदा. कांदा थोडासा फ्राय झाला की आपल्याला टाकायचं टोमॅटो. आता आपला कांदा चांगला भाजला गेला. आता आपल्याला ॲड करायचा टोमॅटो. आता टोमॅटो भाजला गेला की मग आपल्याला टाकायचं आपण वाटण केलेलं ना जे मिक्सरला ते. कारण काय ना, तेलात डायरेक्ट टाकलं ना तर ते पटकन एकदम जास्त करपल्यासारखं होतं. म्हणून कांदा टोमॅटो भाजला की मग त्याच्यानंतर तुम्ही ते वाटण केलेलं आहे ते टाक. आता आपला टोमॅटो पण भाजला गेला. आता आपण वाटण केलेलं आहे ते टाकतोय. त्याच्याने खूप छान चव येते. हे सगळं छान मिक्स करून घ्या. 1 मिनिटभरामध्ये हे चांगलं आपलं मिक्स होऊन जातं. आता हे सगळं मिक्स झालं. छान सुंदर एकदम त्याचा सुवास येतो. आता हे सगळे जे मसाले काढले होते आपण, गरम मसाला, चटणी वगैरे सगळं, ते सगळं एकत्र टाका. हे बघा, हे मी सगळं एकत्र ॲड करते. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि हे मिक्स झालं की त्या भाज्या ज्या आहेत त्या सगळ्या मी आता पाण्यामध्ये टाकले. त्या पाण्यामधनं सगळ्या धुवून घेऊन याच्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला. आता हे छान सगळं मिक्स झालं. आता ह्याच्यामध्ये मी ॲड करते सगळ्या भाज्या. सगळ्या आता धुवून घेतलेत मी पाण्यामध्ये टाकून ठेवलेल्या. आता एक 2-3 मिनिटांनी ह्या भाज्या आपल्याला छानपैकी हलवून घ्यायच्या. तुम्ही अजून पण बाकीच्या भाज्या ॲड करू शकता. आत्ता माझ्याकडे याच होत्या म्हणून मी केले. फ्लॉवर ॲड करू शकता तुम्ही, सिमला मिरची करू शकता, कोणाला बटाटा आवडत असेल करू शकता. पण बटाटा वगैरे कसं मोस्ट ऑफ एवढं काय हे वाटत नाही. म्हणून या बाकीच्या हेल्दी वाटणाऱ्या भाज्या ज्या आहेत ना त्या तुम्ही ॲड करा. अगदी कुणाला पालेभाज्या पण आवडतात, तुम्ही पालकसुद्धा चिरून याच्यामध्ये टाकला ना तरीसुद्धा चालेल, खूप छान वाटतो. आता आपण टाकणार आहे सोयाबीन. पाण्यातून पिळून घ्यायचा चांगला तो आपल्याला आणि मग ॲड करायचं. हे सगळं मिक्स करून घ्या. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि हे मिक्स करून झालं ना की आपल्याला अगोदर टाकायचं दलिया. पण त्या भाज्या सगळ्या छान मिक्स झाले. एवढा सुंदर सुवास सुटला ना, काय सांगू तुम्हाला. असं वाटतं आत्ता गरम गरम खायला घ्यावं. ओके, तर आता याच्यामध्ये आपण जो धुवून ठेवला होता दलिया, तो दलिया मी मिक्स करते. आता दलिया टाकला. हा सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्या.
पुलावसाठी मी इथे पाणी गरम करून ठेवले. कधी पण पाणी गरमच घाला, म्हणजे उकळी पण लवकर येते आणि भात पण आपला खूप छान होतो. आता याच्यामध्ये हे गरम पाणी मी ॲड करते. आता पाणी टाकलं. आता आपल्याला टाकायचं याच्यामध्ये पनीर त्याच्याबरोबर टाकू नका, कारण काय होतं ना, मग ते भाज्या मिक्स करताना त्याच्या पण तुकडे तुकडे हे होतात. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता शेवटी टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार. डाएट करताना मोस्ट ऑफ ना आपलं सफेद मीठ वापरू नका तुम्ही. आपलं रॉक सॉल्ट म्हणजे काळं मीठ वगैरे जे असतं ना, ते मीठ वापरा तुम्ही. आता मीठ टाकलं, सगळं मिक्स करून घ्या. आणि वरतून आता आपल्याला फक्त टाकायची थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर. आणि त्याच्यानंतर एक साधारण 10-15 मिनटं आपल्याला चांगलं झाकून ठेवायचं. झाकून ठेवायचं एक 10 मिनटं, छान वाफ काढायची आपल्याला. 10 मिनटं झाले, मी झाकण काढते. हा तुम्ही बघू शकता, खूप मस्त झालाय. आणि याला काय आहे ना, साधारण ना थोडा हलका चिकट ठेवायचा आहे, मगच त्याची खाताना मजा येते आपल्याला. हा बघा, आता मी सर्व हलवून घेतलाय पूर्णपणे. खूप छान दिसतो आणि खूप सुंदर सुवास येतो एकदम. तर तुम्ही आता बघू शकता, एकदम सुंदर झाला आपला भात. तुम्ही आवर्जून करून बघा. डाएट करणाऱ्यांसाठी तर नक्कीच त्यांनी ट्राय करून बघा. खूप म्हणजे खूप छान झाला. आणि केल्यानंतर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कसा लागला तुम्हाला. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी जर आवडली तर नक्की शेअर करा. थँक्यू. सर्वांचे मनापासून धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल.